भाऊ जायचं कुठं होतं आणि पोहोचलो कुठं? थांबा थांबा, असं नाही, पहिल्यापासून बघा. तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर. माझ्या गाया रोज नाश्त्याला गिन्नी गवत कौकू बार कटाळल्या होत्या, त्यामुळे म्हणलं आज नाश्त्याला थोडंसं वेगळं देऊ नाही का. त्यामुळे मी गायांना हिरो कडवळ न्यायला वावरामध्ये आलो. व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची होती, त्याच्यामुळे मोबाईल साईडला ढेकळून उभा ठेवला आणि आपलं कडवळ कापायला लागलो. मला ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला एक रोजनी माणूस ठेवायचा होता बरं का, पण सध्यालाच मी ना घरच्यांकडे रोजनी कामाला आहे, त्याच्यामुळे मी तो प्लॅन आहे ना कॅन्सल केलाय. त्या जागा सुटल्या का मी तुम्हाला सांगून देईल तर तुम्ही नक्की या बरं का. एवढे लिंब मारता मारता आपलं कडवळ पण कापून झालं. तुम्हाला लिंब द्यायच्या नादात माझ्या गाय उपाशी राहिले बरं का. थांबा एक मिनिट, मला आहे ना कुटी काढून घेऊ द्या, मग तुम्हाला आहे ना पुढची लिंब देतो. हा, आता आपली कुटी काढून झाली, चला आपला लिंब मारायचा प्रोग्राम आहे ना परत चालू करू. झालं काय माहिती का, मला भाईने सकाळी फोन केला आणि मला म्हणे आपल्याला आहे ना कुठं तरी जायचंय. मला मी म्हणलं कुठं जायचंय रे भाऊ. तो मला म्हणतो काय माहिती का, आपल्याला आहे ना एक लय भारी जागेवर फिरायला जायचंय, तुला तिथं गेलो का मी तुला आहे ना सरप्राईज देतो. आणि यांनी मला जाते कुठून शॉर्टकट मध्ये घातलं काय ना भाऊ. तो एवढ्या रोड आणि 120च्या स्पीडनं त्या रोडवर गाडी चालतोय. म्हणलं जर का भाई गाडी जर थोडी जरी इकडे तिकडे झाली ना, आपला आहे ना कार्यक्रम फिक्स आहे भाऊ. थोडं लांब जायचं, त्याच्यामुळे आपली गाडीची टाकी फुल केली आणि आपल्या चिंचपूर गावातून डायरेक्ट निमगोवाडीच्या कंपनीमधून एंट्री मारली. त्यानंतर आम्ही डायरेक्ट वरवंटी गावामध्ये पोहोचलो. त्याला म्हणलं वाऱ्याने केस लईच वाकडे तिकडे होते बरं का, त्याच्यामुळे थोडे केस वगैरे सरळ करून घेतली. आम्ही चांगलं घाटाघाटान चाललो होतो, पण या बायाच्या डोक्यामध्ये काय नवीन खुळ आलं काय माहिती. भाऊनी डायरेक्ट डोंगरावर मधूनच कुठून तरी गाडी खाली घातली ना. या डोंगरांमध्ये एक तर नेटवर्क पण नव्हतं आणि गुगल मॅप पण चालत नव्हता. त्याला म्हणलं जर का भाऊ आपला रोड चुकला ना, आपलं काय खरं नाही. तरी पण हा मला म्हणत होता का काही पण झालं ना तरी आपण शॉर्टकटनीच जायचं. गाडी पंक्चर झाली किंवा पेट्रोल संपलं तर गाडी डोके उचलून न्यायची, पण आपण इथूनच जायचं. त्याला म्हणलं चाल भाऊ, तुला सांगा जर डोकं लावलं ना मीच येडावायला बसलो. राम राम करीत कधी तरी अकलापूर मध्ये पोहोचलो भाऊ. आणि तिथं ग्रामपंचायत मध्ये थोडंसं काम होतं, ते काम वगैरे उरकले आणि डायरेक्ट ना घरी निघालो. इथपर्यंत माझी बघ ऐकून तुमचं डोकं खराब झालं असेल, तुम्ही ना आता हे गाणं ऐका. वाकड़ा